नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण एक प्लॅन लेक्टिनचं एक्झाम्पल पाहणार आहोत. WGA नावाचा जो प्लॅन लेक्टिन आहे त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे, त्याचं ओरिजिन वगैरे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूयात. तर WGA इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ वेट जर्म अग्लुटिनाइन. इट इज ए प्रोटीन फाउंड इन द व्हीट जर्म अँड देन ॲक्ट ॲज अ लेक्टिन. जे WGA त्याचा जो लॉंग फॉर्म आहे म्हणजे वेट जर्म अग्लुटिनिन, आणि हे एक प्रोटीन आहे जे की वेट जर्म जे आहे त्याच्यामध्ये फाउंड होतं, आणि हे ॲक्ट ॲज अ लेक्टिन म्हणून सुद्धा ॲक्ट होतं. लेक्टिन आर अ क्लास ऑफ अ प्रोटीन दॅट बाइंड स्पेशली टू द कार्बोहायड्रेट. तर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण लेक्टिनचे काही एक्झाम्पल पाहिलेत, आणि त्यातल्या त्यात आपण लेक्टिनबद्दल पण त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती जाणून घेतली आहे. तर लेक्टिनचं मेन काम जे आहे म्हणजे हे लेक्टिन एका प्रोटीन क्लासमध्ये येतं, आणि जेणेकरून जे काही कार्बोहायड्रेट असेल किंवा स्पेशली कार्बोहायड्रेट असतील त्याला बाइंड करण्यासाठी लेक्टिन हे काम करतं. इन द केस ऑफ WGA इट हॅज अ स्ट्रॉंग ॲफिनिटी फॉर N-acetyl डायग्लुकोजामाइन अँड सॅलिक ॲसिड. आणि काही सर्टन केसेसमध्ये याची स्ट्रॉंग ॲफिनिटी दिसून येते, म्हणजे स्ट्रॉंग इंटरॅक्शन किंवा स्ट्रॉंग बाइंडिंग ॲफिनिटी दाखवतो, जेणेकरून जे की N-acetyl किंवा डी ग्लुकोजामाइन किंवा सॅलिक ॲसिड आहे त्याच्यासोबत हे स्ट्रॉंग ॲफिनिटी जे WGA लेक्टिन आहे ते दाखवतं. विच आर फाउंड ऑन द सरफेस ऑफ मेनी सेल अँड मॉलिक्यूल. आणि हे जे काही दोन जे मॉलिक्यूल आहे N-acetyl डी ग्लुकोजामाइन किंवा सॅलिक ॲसिड हे जे ॲसिड आहे ते कुठे फाउंड होतात, जे काही सेल्स असतात त्यांच्या सरफेसवरती किंवा काही मॉलिक्यूल असेल त्यांच्या सरफेसवरती हे फाउंड होतात, आणि जेणेकरून जे काही कार्बोहायड्रेट असेल स्पेशली कार्बोहायड्रेट मग ह्या WGA थ्रू जे स्पेसिफिक कार्बोहायड्रेट ह्या सेलला बाइंड होतात, आणि जे काही सेल इंटरॅक्शन असेल ते पुढे जाऊन ॲक्ट होतं. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. तर आता आपण त्याचं पाहूयात ओरिजिन आणि फंक्शन. त्याचं ओरिजिन काय आहे, एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम व्हीट जर्म. आणि हे जे ट्रिटिकम विल्गेरिस जे काय आहे व्हीट जर्म जे आहे त्याच्यातून हे मेनली जे काय WGA आहे ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. नॅचरली सर्व ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम अगेन्स्ट दी पेस्ट अँड पॅथोजन. आणि जर याचं जास्त मेन फंक्शन जर पाहिलं तर ते नॅचरली जे काही डिफेन्स मेकॅनिझम म्हणून ॲक्ट होतं, जेणेकरून जे काही पेस्ट असतील किंवा पॅथोजन असेल त्याच्या अगेन्स्ट आपण हे जे WGA लेक्टिन आहे ते वापरू शकतो. नॅचरली ही जी प्रोसेस आहे ती डिफेन्स मेकॅनिझमची ती चालू असते, जेणेकरून जे काही जे झाडांवरती जे पेस्टचा किंवा पॅथोजनचा जो हमला होत असेल त्याचं ओव्हरकम करण्यासाठी किंवा त्याची जी पॉवर आहे किंवा ते पेस्ट वगैरे असेल तर त्याला पूर्णपणे किल करण्यासाठी जे काही WGA लेक्टिन आहे ते वापरलं जातं. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण पाहूयात. बाइंड रिव्हर्सिबली अँड नॉन एन्झायमॅटिकली टू स्पेसिफिक कार्बोहायड्रेट. तर त्याच्यामध्ये नॉन एन्झायमॅटिकली जे काही कार्बोहायड्रेट असेल किंवा एन्झाईम असेल त्याला स्पेसिफिक कार्बोहायड्रेट बाइंड करण्याचं काम हे जे काही WGA लेक्टिन आहे ते करतं. कंपोज्ड ऑफ 2 सब युनिट विथ अ मोलेक्युलर वेट ऑफ 36 किलो डाल्टन. आणि हे जे काही WGA आहे ते 2 सब युनिटने बनलेलं असतं, आणि त्याचं मोलेक्युलर वेट हे आहे ते 36 किलो डाल्टन. आणि ॲसिडिक प्रोटीन विथ ॲन आयसो इलेक्ट्रिक पॉईंट अबव pH 9. आणि हे ॲसिडिक प्रोटीनमध्ये येतं, जेणेकरून जे काही आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे काय, जे काही मॉलिक्यूल असतात त्याच्यामध्ये नेट इलेक्ट्रिकल जो चार्ज असतो तो नसतो, म्हणजे त्याच्यात जो काही मॉलिक्यूल असतो तो म्हणजे तो कॅरी करत नाही लेट इलेक्ट्रिक जो चार्ज असतो त्याला म्हटलं जातं आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. आणि याचं pH जे आहे ते 9 आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण त्याच्या आता प्रॉपर्टीज पाहिल्या, त्याच्या आता आपण काही ॲप्लिकेशन पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा रिसर्च फील्डमध्ये हे जे काही WGA जे लेक्टिन आहे ते वापरलं जातं. लेबल सेल मेम्ब्रेनमध्ये किंवा फायब्रोटिक स्केअर टिश्यू अँड ॲव्हेस्क्युलर मायक्रोरेझिया फॉर इमेजिंग अँड ॲनालिसिस. तर जे काही सेल मेम्ब्रेनला लेबल करण्यासाठी किंवा फायब्रोटिक स्केअर टिश्यूमध्ये वापरलं जातं, किंवा जे काही मायक्रोरेझिया आहे त्याच्या म्हणजे पेस्टसाठी किंवा पॅथोजन कंट्रोलिंगसाठी हे जे काही
WGA लेक्टिन आहे ते वापरलं जातं किंवा ॲनालिसिससाठी हे जे लेक्टिन आहे ते वापरलं जातं. आयसोलेट अ स्पेसिफिक ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड थ्रू द ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी. आणि याच्या थ्रू जर एखादा आपल्याला स्पेशली आणि ग्लायकोप्रोटीन किंवा ग्लायकोलिपिड हे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल किंवा आयसोलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये आपण जे काही कार्बोहायड्रेट असेल त्याला आपण WGA लेक्टिन हे बाइंड करतो. आणि हे जे WGA लेक्टिन आहे ते एखाद्या स्पेसिफिक ग्लायकोप्रोटीनला किंवा ग्लायकोलिपिडला बाइंड होतं आणि जेणेकरून सेपरेट व्हायला मदत होतं ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी थ्रू जे काही स्पेसिफिक मॉलिक्यूल असतील त्याच्यासाठी. आणि याचा तिसरा जो रोल आहे स्टडी सेल सेल इंटरॅक्शन आणि सेल ट्रान्झॅक्शन पाथवे. म्हणजे एखाद्या सेलचं दुसऱ्या सेलसोबत इंटरॅक्शन जे होत असेल त्याच्यामध्ये म्हणजे सिग्नलिंग पाथवे होत असेल त्याच्यामध्ये किंवा सिग्नल ट्रान्झॅक्शन पाथवे जर तिथं ॲक्ट होत असेल तर त्याच्यामध्ये जे काही WGA लेक्टिन आहे ते काम करतं. म्हणजे जे WGA लेक्टिन आहे ते सरफेसला बाइंड होतं एखाद्या दुसऱ्या सेलला, जेणेकरून ह्या सेलमधल्या त्या दुसऱ्या सेलमध्ये जे काही सेल सिग्नलिंग असेल किंवा एखादं सिग्नल असेल किंवा एखादा मॉलिक्यूल ट्रान्सफर जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये मदत होते. तर हे झालं त्याचे ॲप्लिकेशन तर म्हणजे रिसर्च फील्डमध्ये. आणि आता मेडिसिन फील्डमध्ये काय आहे, इन्व्हेस्टिगेट द पोटेन्शियल फॉर कॅन्सर थेरपी ड्यू टू इट्स सायटोटॉक्सिक इफेक्ट ऑन सर्टन कॅन्सर सेल. आणि जे काही कॅन्सर थेरपीसाठी सुद्धा WGA लेक्टिन हे जे काही वापरलं जातं म्हणजे आपण पाहिलंच जे काही मागचे 2 एक्झाम्पल होते त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की कॅन्सर सेलला सायटोटॉक्सिक इफेक्टद्वारे म्हणजे त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं कामसुद्धा हे जे WGA लेक्टिन किंवा जे लेक्टिन आहेत ते करतात. म्हणजे कॅन्सर थेरपीमध्ये एखाद्या स्पेसिफिक म्हणजे जे काही ग्लायकोप्रोटीन असेल त्याला बाइंड करायचं, म्हणजे जे काही कॅन्सरचे जे काही स्पेसिफिक प्रोटीन असतात त्याला बाइंड करायचं. आणि बाइंड केल्यानंतर हे जे काही WGA लेक्टिन आहे ते जे काही सेल असेल किंवा जे काही प्रोटीन असेल त्याला ब्रेकडाऊन करतं, जेणेकरून जे काही कॅन्सर सेल आहे त्याला म्हणजे पूर्णपणे त्याला नष्ट करण्यासाठी आपण काम करू शकतो. डिटेक्ट अँड डायग्नोज द स्पेसिफिक डिसीज थ्रू इट्स कार्बोहायड्रेट बाइंडिंग प्रॉपर्टी. आणि जे काही स्पेसिफिक डिसीज असतील किंवा स्पेसिफिक जे काही इन्फेक्शन वगैरे असेल ते डिटेक्ट करण्यासाठी आपण स्पेसिफिक कार्बोहायड्रेट त्याला बाइंड करू शकतो, जेणेकरून जे काही डिसीज वगैरे असेल ते त्यासाठी एखादा क्युअर करण्यासाठी किंवा ते डिसीज आपल्याला लवकर डिटेक्ट होण्यासाठी मदत होईल. जेणेकरून जे काही स्पेसिफिक कार्बोहायड्रेट असेल ते त्याला जाऊन बाइंड होणार आहे, म्हणजे WGA प्रोटीन त्याला जाऊन बाइंड होणार आहे. बाइंड झाल्यानंतर मग तिथं आपल्याला समजेल की इथं एखादा स्पेसिफिक हा जो प्रोटीन आहे जेणेकरून हे जे काही डिसीज वगैरे आहे ते कॉज होत आहे. आणि मग आपण काय करू, एखादा स्पेसिफिक प्रोटीन त्याच्या अगेन्स्ट आपण यूज करून जे काही प्रोटीन असेल त्याला पूर्णपणे नष्ट करू शकू. तर हे त्याचे मेडिसिनमध्ये 2 उपयोग आहेत. आणि अजून जर आपण पाहिलं इनहान्स द ग्लुकोज अपटेक इन अ फॅट सेलमध्ये जर आपल्याला ग्लुकोजचं अपटेक वाढत असेल त्याच्यातसुद्धा WGA लेक्टिन हे वापरलं जातं. यूज्ड इन द फूड ॲनालिसिस अँड क्वालिटी कंट्रोल. आणि फूड ॲनालिसिससाठी किंवा क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी सुद्धा फूड इंडस्ट्रीमध्ये हे WGA लेक्टिन वापरलं जातं. तर हे त्याचे काही ॲप्लिकेशन होते. आणि आपण त्याच्या ओरिजिन प्रॉपर्टीज पाहिलं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही जे काही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये.